मित्रांनो, आज आपण फुटलेल्या दुधाचं पेढा बनवणार आहे. तर आपण चला रेसिपीकडे वळू. हे बघा, तुम्ही फुटलेलं दूध पाहू शकता ना ग. काय बनवतोय मित्र बोलत नाही, थोडं लाजतोय आमचा मित्र. ब्लॉक मध्ये बोलायला लाजतोय थोडं. बघा, हे बघू शकता. हे काय करायचं माहित आहे का, याला जे आपण बॉईल करून घेतलंय तोपर्यंत बॉईल करायचं जोपर्यंत की ते पूर्ण सुकत नाही, म्हणजे हडकत नाही. त्याच्यामधलं जे पाणी आहे ना ते पूर्ण असं सुकायला पाहिजे. मग नंतर आपण त्याच्यामध्ये चला दाखवतो. नंतर आपण त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची, जशी की गोड. आपल्याला तुम्हाला जसं पाहिजे तसं हवंय तसं टाकून घ्यायचं. थोडीशी म्हणलं थोडी जास्त, आपल्याला चवीनुसार गोड थोडं लिमिट मध्ये टाका, म्हणजे शुगर वगैरे होत नाही. तुम्ही बघू शकता पाणी कसं कमी होत चाललंय. जसं जसं बॉईल होते तसं तसं पाणी कमी होते. ते पूर्ण हडकू द्यायचं बरं का. बघा मित्रांनो, पूर्ण पाणी सुकत आहे. तर आपण हाय, हे बघा मित्रांनो, पूर्णपणे सुकून गेलेलं आहे. थोडंसं राहिलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये स्वादसाठी आपल्यासाठी इलायची टाकून घेतलंय. मित्रांनो, उशीर लागतोय पेढा बनायला, पण जेवढा उशीर लागते नाही तेवढा पेढा चांगला होणार आहे. जेवढं मॉइश्चर तुम्ही चांगलं करून घेताल ना तेवढं पेढा चांगलं होणार आहे, लक्षात ठेवा. फायनली मित्रांनो, आज तुम्ही बघू शकता पेढा झालेला आहे. हे जर आता तुम्ही बघितलं तर एकदम नंबर 1 लागणार आहे. टेस्ट बघा, आता तुम्ही स्वतः बनवून बघा, तुम्हाला कळेलच. तर मित्रांनो, या ब्लॉगला